हाय. तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि आजपासून करूया आपल्या ब्लॉगची सुरुवात. सर्वात पहिला आपण बघूया म्हणजे मी तुम्हाला माहिती आहे की मला झाडांची खूप आवड आहे आणि मला झाडं लावायला वगैरे किंवा भाज्यांचं उत्पादन घ्यायला मला खूप आवडतं. तर मी काही झाडं काल कट केले. अनफॉर्च्युनेटली म्हणजे असं ना की माझ्याकडून ती व्हिडिओ शूट करू नाही शकले कारण की मी खूपच काळोख झालं होतं, म्हणजे संध्याकाळ झाली. तर आपल्याच मागच्या अंगणातली झाडे आहेत पण उशीर झालेला होता म्हणून मग मला पण कंटाळा पण आलेला व्लॉगिंगचा. तर म्हणून मग मी नाही शूट केले. पण आज मी दाखवते की मला त्या 2 झाडांच्या मी फांद्या तोडल्या आणि ते मी एक्सटेन्शनमध्ये मी लावलेले आहेत दुसरीकडे, जेणेकरून त्यांना त्या फांद्यांना ही मुळं फुटली. तर मला असं माझ्या डोक्यात असं विचार आलं की लावून बघूया ना, जगली तर आपली की नाही. तर मी लावलीत पण त्याच्यावरती अजूनही मिरच्या आहेत ज्या मी काही काढल्या नाही. तर बघूया की आज आपल्याला किती मिरच्या मिळत आहेत. आणि जुन्या झाडं म्हणजे जे त्यांच्या मी फांद्या तोडल्या आहेत ते आपण त्या झाडाला पण दाखवायला नेते की ते त्याच्यावरती पण किती आपल्याला मिरच्या भेटतात. ओके, सो लेट्स गो. तर आमच्या घरात आहेत, आमचे फॅमिली मेंबर आहेत, कॅट पण आहेत म्हणजे मांजरं आहेत, डॉग पण आहे. जसे हे हा मामा आहे, ही त्यांची मम्मा आहे आणि हे 2 बेबी आहेत. एक बेबी तिकडे आहे, हा बाबू आहे आणि हा आमचा डॉग आहे. गट्टू से हाय हाय कर. ओय, ही कोणती पद्धत आहे बसण्याची बाय द वे? तुम्हाला घरात जागाच नाही ना दुसरीकडे कुठे? जागाच नाही ना. हा आमचा सर्वात ऑरेंज कॅट, ऑलवेज मंद. हा पण सगळ्यांना आम्हाला खूप ते नवल वाटते. हा एक बेबी. तू काय इथे खाली बसलीस? तू पण इकडेच. अरे रे, इथे इथे इथे. अरे इकडे. हां बस. भावाला पाणी दिली. बस. हे आहेत 1 2 3 4 5 फ्लोअरवरती 5 मांजरं बसलेली आहेत. बाबू तू पण बसतोस ना? चिव आहे ना? शिव तू पण बसतोस? शिव सगळ्यांना घेऊन पाडेल. चला, आमच्या घरातली अर्धी मांजरं बसलेली आहेत. हा खट्याळ आहे. भिजवतो सगळ्यांना. तर आपण जाऊया आपल्या मागच्या अंगणामध्ये मिरच्या बघायला किती मिळत आहेत त्या. हे बघा, अरे ही सगळी नरम झाली झाडं. तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे ना मुळं फुटलेली, जेणेकरून माझ्या डोक्यात ही चूल म्हणजे मी ही झाडं लावलेली, कसली वांग्याची झाडं लावलेली आणि त्याला ना मुळं फुटलेली. हां म्हणजे खरंच मुळं फुटलेली. जे शेतकरी असतील ना त्यांना म्हणजे माहिती असेल की जी अशी असतात ना रोपं, त्यांना मुळं फुटतात. त्यांचं म्हणजे आपण ती झाडं आपण लावू शकतो. आणि मी तो लावला आणि तो तुम्हाला सांगते तो जगला. हाय ना, हा मी ह्याच्यात नव्हता लावलेला होता. ह्याच्यात ॲक्च्युली शिराळीची वेली आहेत आणि त्याच्यात मी हा लावला. त्याला मुळं फुटलेली होती. मी ती फांदी कापली आणि मी त्याच्यामध्ये त्या झाडाला म्हणजे त्या फांदीला लावलं. तर तो जगला, जिवंत आहे. आणि ह्याला झाले 2 आठवडे झाले आणि ह्याची फांदी होती ती इकडे लावली. हे बघा, हे आणि ह्या झाडांना ना अशी मुळं फुटलेली बघा, तुम्ही बघू शकता. ही दिसतात आणि ही खूप प्रमाणात होती ना, म्हणून मी तिथून अशी झाडं कट केली. जेवढी कट करता आली तेवढी केली आणि तोडली आणि ती मी इथे लावली. ह्याच्यावरती बघू शकता की किती मिरच्या आहेत आणि या सगळ्या मिरच्या आज आपल्याला हार्वेस्ट करायचं आहे. त्याला कोण बोलेल का एवढे क्यूट असायला चेरी वाटते. सॉरी माझी नखं पिवळी आहेत कारण की मी
देवपूजा केली ती ना, सोमवार आहे ना म्हणून. हा बघा, आणि एक नवलचं झाड सांगू. मी राहते अलिबागला आणि आमच्याकडे सफरचंदाचं झाड पण आहे. ओके, सो मिरच्या आपण बघूया. बघण्याअगोदर मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवते जी की मी आता नोटीस केली आहे. ती म्हणजे ही की हा आहे आपला शिराळ्याचा ताना आणि ह्याच्यावरती ना बारकी बारकी शिराळी लागली. म्हणजे आता श्रावण चालू झालं आहे आणि आमचे म्हणजे ह्याची फळांची सुरुवात झालेली पण आहे. अरे वा, जॅकपॉट! एवढं मोठा शिराळा लागलेला आहे. आणि मग त्या दिवशी मी आली ना, हे सगळं मी साईडला केलं, साफ केलं सगळं, कारण की खूपच गिचमिड झाली. हे शिराळ्याच्या ताण्यात ना सगळीकडे खूप पसरतात. तर मी इकडे एक शिराळा बघितलेला, हा बेबी शिराळा आहे. ओके, आणि अजून एक आहे बघा, हा ती मोठं आहे ना. म्हणजे तुम्हाला सांगते ना, आपण जे लावतो आणि ते उगतं, जे आपण म्हणजे जे मनापासून म्हणजे इच्छेने लावतो की आपल्याला ह्याचं फळ भेटेल वगैरे, पण निरस्वार्थी मनाने आपण लावतो आणि त्याचं फळ आल्यावरती आपल्याला एवढा आनंद होतो ना, तो म्हणजे ना असं सांगू नाही शकत. हे मी मार्चमध्ये लावलेले ॲक्च्युलीमध्ये. ह्याच्या बिया लावलेल्या मार्चमध्ये. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्टचा आजचा 5 तारीख आहे आज. आणि आज त्याला फळ आलं. म्हणजे टोटली 4 महिने लागतात झाडांना ग्रो होऊन फळं यायला प्रत्येक. म्हणजे हे जे हंगामी भाज्या असतात ना त्यांना. सो ह्या झाडावरती पण बघू शकता की किती मिरच्यात. मी ह्याच्या पण फांद्या तोडल्या, ह्याची फांद्या तोडली आणि हे म्हणजे माझ्याकडे 2च मिरचीची झाडं आहेत. ही चेरी मिरचीची ती आहे, पण ती मिरची कुठली आहे ते माहिती नाही एक्झॅक्ट. ती मिरची आय थिंक ती लोकलच असेल, आपली साधी G2 या आपली नॉर्मल मिरची असेल, ती तिखट नसते ती. आणि G2 म्हणजे ती तिखट असते ती. तर ही आणि ती, हे 2 झाडांच्याच मी फांद्या तोडल्या आणि तिकडे लावलेल्या आहेत. सो आता बघूया मला किती मिरच्या मिळत आहेत. ओके, आणि शिराळ्याची ताने वगैरे आलेत. मला ना ह्यांचं ना म्हणजे मला खूप काय, म्हणजे मी शिराळा असं खात नाही, मला एवढी ही भाजी आवडत नाही शिराळा, पण तरी पण मला जे फळ म्हणजे मी काही असू दे, मला आवडो अगर नको आवडते, पण मी जे असं ना म्हणजे मला लावायला जी मजा येते ना ती नाही सांगू शकत. म्हणजे त्यांची केअर करायला वगैरे खूप मला मजा येते. ह्यावेळेस कारली आपल्याला काय मिळतील की नाही शक्यता नाही आहे, कारण की कारल्याचे ताने ना ह्यांनी पूर्ण झाकून टाकले. हे बघा, ओके. आणि ही शिराळा गेलंय बघा, कुठे कुठे गेलंय. एवढं वरती कोण चढणार आहे. हा बोरीचं झाड आहे आणि जी पानं मोठी मोठी दिसतात ना शिराळ्याची आहेत. ओके, तर इथून बाहेर येऊया आणि लागूया आपण मिरची हार्वेस्ट करायला. ओके, मला की मिरच्या हार्वेस्ट कशा करायच्या असतात. ओके, ह्याला कसं कैची बिचीची गरज नाही लागत. नॉर्मली याचा जो हा बघा, हा डेक आहे ना, हा डेक, हा जिथून हे लागलेली मिरची झाडाला बरोबर तिकडे असं हे ठेवून नॉर्मली असं हे केलं ना, पुश केलं ना की ते आपोआप हातात येतात. हे बघा, आज लक्ष ना माझ्या नखांकडे जास्त जाते, कारण की त्याच्यामध्ये सगळं ते हे काय ते आपलं जस्ट मी पूजा केली आणि मी विचार केला की आज व्लॉगिंग शूट करते आणि म्हणून मी हे केलं, हात नॉर्मली धुतले आणि मी हे केलं. आपल्याला हे सगळी मिरच्या काढायला लागणारच आहेत, कारण की हे आपण फांद्यात लावलेले आहेत. सो जर आपण ह्याच्या मिरच्यामध्ये ह्याचं फळ म्हणजे कुठल्याही फांदी लावली ना की तिचं फळ जर आपण काढलं नाही किंवा त्याचे जे हे जे नवीन हे येतात ना
हे जर नॉर्मली कापले नाही म्हणजे फांद्या ह्या अशा इथून, तर ह्या जीव पकडण्याची शक्यता कमी असते. म्हणजे त्याने एनर्जी तेवढी लागते ना. तर मग असं मी पटापट काढून घेते. छोटे छोटे तर मग वेळ लागते ॲक्च्युलीमध्ये. आणि मग मी तुम्हाला दाखवते की किती मिळत आहेत. ओके. तर आपल्याला एवढे भेटलेले आहेत आपटी बॉम्ब. म्हणजे ह्या मिरच्या तिखट आहेत तशा खायला, पण आपल्याला एवढा भेटलेल्या आहेत ह्या. मला ह्या ना आपटी बॉम्बसारख्याच दिसतात. अजून आहेत हे बघा. ही पण फांदी इकडे लावलेली आहे मी, ह्याला पण आहेत. सो आणि हां, मला आणखीन एक आठवलं की तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात. म्हणजे मी तुम्हाला एक झाड दाखवते, त्याला काय म्हणतात. आमच्याकडे ना ह्या झाडाला सुरण म्हणतात. हा बघा, हा अशा प्रकारे हा सुरणचा झाड आहे. ह्याच्या खाली जो कांदा असतो ना त्याला सुरण म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते माहिती नाही, कारण की इंग्लिशची माझी खूप जुनी दुश्मनी आहे. तर हा याची कोंब आहेत. म्हणजे ह्याला आय थिंक एका सुरणला 2 कोंब फुटलेत. म्हणजे आता ह्या दोघांचे 2 वेगवेगळे फळ बनतील. हा मेन आहे आणि ह्याला हा एक्सटेन्शन फुटलेलं आहे. तशी याची छोटी छोटी पिल्लं आहेत जी की मातीत मिक्स होऊन जे इकडे तिकडे म्हणजे हे जे आमचे फ्लॉवर पॉट्स आहेत ना त्यांना गेले आहेत. हे बघा, कोण बोलेल काय हे शेवची झाडं वाटतात आता. हे सगळे हे सुरण आहेत आणि हे भाजीचे आहेत. ते पण आम्ही ह्याची भाजी केली आणि जे कोंब होते ना त्याचेच ठेवले. तर ते कधी ते वाहून मातीत गेले आणि ते मातीतून परत ते ह्याच्यात म्हणजे माती जेव्हा मी हे ना घेतली, भर घेतली झाडांना, तेव्हा ते त्याच्यात गेले. ओके. आणि ह्याला काय म्हणतात ते सांगा. हा प्रॉपर नाही आहेत बिचारे. हा बघा, हा जो आहे ना हा माठ सारखा दिसतो, पण हा माठ नाही आहे. हा हे भाजा म्हणतात आमच्याकडे. ह्याचा डेक आहे ना लाल असता. हा मागचा झाड बघू नका, हा वेगळा आहे. आणि ह्याचा डेक आहे ना हा लाल असतो. आणि हे झाड आहेत ना, म्हणजे हे जे आहेत ना हे भाजीत टाकलं जातं. आणि ह्यांच्या पानांची भाजी पण एक नंबर बनते. कधीतरी खाऊन बघा. म्हणजे ही बेसनच्या पिठामध्ये आपण जी बटाट्याची भाजी करतो ना तशीच करतात, फक्त हा छोटा आहे अजून. हा मोठा होता आणि ह्याची पानं नॉर्मली एवढी असतात. एवढी म्हणजे हाता एवढी असतात. तर आमच्याकडे ह्याला भाजे म्हणतात खारेपाट एरियामध्ये. तुमच्याकडे काय म्हणतात ना ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्याला पण काय म्हणतात ना ते पण सांगा. सुरण, आमच्याकडे सुरण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा प्लीज. आणि हे आमचं सफरचंदाचं झाड. तो इथेच मी व्लॉग एंड करते, कारण की पुढचा टॉपिक मला माहिती नाही आहे आणि नेक्स्ट व्लॉग. सो मी व्लॉग इथेच एंड करते, कारण की आता ह्या मिरच्या आहेत ना ह्या जाऊन आईला देते पहिली गोष्ट. म्हणजे कारण की ह्यांचे म्हणजे असं ठेचा पण नाही करू शकत, कारण की खूप तिखट आहेत. हे आपली साधी चेरी मिरची नाही आहे जी आपण फोडणीला वापरतो ना, ती नाही आहे. ही तिच्याशून तिखट आहे खूप. G2चाच एक प्रकार आहे हा. जसं ती चेरी नॉर्मल येते ना तशी ही G2ची चेरी आहे. म्हणजे तिखट मिरची आहे ही. तर हिचं काय करायचं हे आई बघेन. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खरं सांगते, व्हिडिओ आवडला असेल तर मला प्लीज सपोर्ट पण करा. ओके, बाय, टेक केअर. सगळ्यांनी काळजी घ्या. आणि श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा.